नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सगळ्या महिलांचं लक्ष लागलंय। मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने सगळेच वाट पाहत आहेत। पुढच्याच आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान काही महिलांच्या खात्यामध्ये 1500च्या ऐवजी 3000 रुपये येणार असल्याची देखील माहिती समोर येते। लाडक्या बहिणींना मे महिन्यातील हप्ता लवकरच मिळणार असल्याचं म्हटलं जाते। काही बहिणींच्या खात्यात 3000 रुपये पाठवले जाणार आहेत। मागच्या महिन्यामध्ये या महिलांच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे जमा झाले नव्हते, तेव्हा मागच्या आणि सुरू असलेल्या महिन्याचे असे एकत्रित 3000 रुपये या महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होतील। तर इतर महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील। ज्या महिलांच्या बँकेच्या खात्यात एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही, अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच वेळी 2 हप्त्याची रक्कम सरकारद्वारे पाठवली जाणार आहे। अशा प्रकारे या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये पाठवले जातील। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हप्त्याचे पैसे खात्यामध्ये जमा होतील अशी शक्यता वर्तवली जाते। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्यातील हप्त्याचे पैसे हे 25 मे पासून पाठवण्यास सुरुवात होणार आहे। त्यानंतर 31 मे पर्यंत योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होतील। महाराष्ट्र राज्यातील एकूण 2,52,00,000 महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत। मे महिन्यातील हप्त्याची वाट या सगळ्याच आतुरतेने पाहत आहेत आणि आता हे पैसे जमा होण्यास 25 तारखेपासून सुरुवात होणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।